रे मना काहीच कल्पना चिंतिया चरणा चरणा विठोबाच्या 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 चिंतिया चरणा. हे म्हणा विकल्प करू नको. का विकल्प संकल्प करत महाराज? ऐका, 3 मी कारण तुम्हाला देतो. मन का परमार्थाला लागत नाही? त्याला अभंगाकडे यायचंय. का मन परमार्थाला लागत नाही? त्याचं पहिलं कारण आहे, हे मन अनादिकालापासून विकाराच्या विषयामध्ये जडलेलं आहे. दुसरं कारण, या मनाचा स्वभाव चंचल आहे. आणि तिसरं कारण, जर हे मन परमार्थाला लागलं तर हे मन शिल्लकच राहत नाही, ते देवरूप होऊन जातं. विठ्ठल विठ्ठल. पहिलं कारण आहे महाराज, मन विकारांच्या अधीन जडलेलं आहे. त्या मनाला बंधन आवडत नाही. त्या मनाला बंधन आवडत नाही. सैराट त्या मनाला राहायची सवय लागली. सैराट राहायची सवय लागली. कोणाच्या बंधनात नको म्हणतं ते मन, नको म्हणतं. आता मन, पोराचं मन बापाच्या बंधनात राहत नाही. विद्यार्थ्याचं मन शिक्षकाच्या बंधनात राहत नाही. सूनबाईचं मन सासूच्या बंधनात राहत नाही. बायकोचं मन नवऱ्याच्या बंधनात राहत नाही. का? त्या मनाचा स्वभाव आहे महाराज, त्याला मोकळं राहायची सवय लागली, त्याला बंधन नकोय. काय पटत नाही सासू सुनाचं? कारण सासू ही सारख्या सूचना करत राहते, त्या मनाला सूचना, त्या सुनेला सूचना करत राहते, पण ते सुनेचं मन त्या सूचना ऐकून घेत नाही, कारण त्याला मोकळं राहायची सवय, मोकळं राहायची सवय. हो, बरं, काय ऐकत नाही सुनबाई? तुम्हाला काय वाटतं समाधान महाराज? काय ऐकत नाही सुनबाई? ज्यात सासूचं चुकत का सुनाचं चुकत? लेकरा, हे सासूचं चुकत का सुनाचं चुकत? सुनाचं. तो आजी आहे का अजून? आजी आई म्हणून ते म्हणतो सुनाचं चुकत. ऐका, मी तर म्हणतो सासूचं चुकत महाराज, सासूचं. का चुकत? का चुकत? ऐका, ही सासू त्या सुनेला उपदेश करत असताना सारखा उपदेश करत राहते, सारखा उपदेश करत राहते. हे करू नको, ते करू नको, हे करू नको, ते करू नको. जर त्या सुनबाईचा बिचारा तिचा नवरा ऐकत असेल तर त्या नवऱ्याला म्हणते, पहा ना महाराज कसा बैल होऊन बसला. कोण म्हणतं? तिची आई म्हणती, हिची सासू म्हणते ना, पहा ना महाराज कसा बैल झालाय. हो, सारखी नाव ठेवती त्या सुनाला, लेकाला सारखी नाव ठेवती. तीच सासू, तीच आई एका मैत्रिणीकडे बसती आणि तिची मैत्रीण तिला विचारती, बाई जावई कसा भेटला? ती म्हणते, महाराज काय सांगाव जावई, अहो जावई देव माणूस आहे, देव माणूस. पोरगी म्हणली भांडे घास, नाही भांडे घाशी तो. पोरगी म्हणली धुणं धु, धुणं धुतो. पोरगी म्हणली स्वयंपाक कर, स्वयंपाक करतो. हो, म्हणजे तो स्वयंपाक करतो, भांडे घाशितो, म्हणून तो कोण? देव माणूस. देव माणूस. आणि हो, त्याच्यामुळे पटत नाही. बाकी काय? विठ्ठल विठ्ठल. एवढ्या कीर्तनात सासा बसल्यात ना. हो, त्यावनी आपल्या लेकीप्रमाणे जर सुनाला धरलं तर तुमचं भांडणच संपलं, तुमचं भांडणच संपलं. पण हिला लई सासूपणाचा अधिकार गाजवायचा आहे. मीठच कमी पडलं आणि मिरच्यात 2 घाल, शेंगदाणेच घाल आणि भाकरीच वाढव, म्हणजे सासूपणाचा अधिकार गाजवते. पण त्या सुनेला ते आवडत नाही, कारण बंधन आवडत नाही, बंधन आवडत नाही. आता पहा ना तुम्ही, जर नवीन लग्न जमलं तर पहिलं तुमच्या काळात नव्हतं. तुमच्या काळात महिना बोलून देत नव्हते, असं मानायचे. बाबा काय तुमचं मन ताकदवान होतं. आताचं मन दम धरीत नाही. आताचा दृष्टांत आहे, आता जर जमलं, एखाद्याचं जमलं तर पहिली ती पोरगी नवऱ्याचा फोन घेते, होणाऱ्या नवऱ्याचा, झालं नाही अजून, होणाऱ्या नवऱ्याचा. त्याला फोन असतो, बंधन सांगतोय मी, त्याला फोन असतो, ओ शेट ऐका आपलं लग्न आहे पुढच्या महिन्यात. ही कोण सांगती? पोरगी सांगत त्याला, आपलं लग्न आहे पुढच्या महिन्यात, पण ऐका तुम्हाला लग्न जर करायचं असेल तर माझ्या काही अटी तुम्हाला मान्य करावं लागत्याल. हो, कोणती अट? पहिली अट, मी सासू सासऱ्याची सेवा करणार नाही.
बर. दुसरी अट, मी भांडी धुणार नाही. बर. तिसरी अट, मी शेतात काम करणार नाही. मी म्हणलं का गाजर खाणार का मग? होय. चौथी महत्वाची अट, तुम्हाला माझ्या मोबाईलला हात लावता येणार नाही. आय एम प्रायव्हसी मोबाईल. बर का, मोबाईलला प्रायव्हसी राहणार, तुम्हाला हात लावता येणार नाही. एवढे जर ते मान्य झाले तर मग काय करायचं? लग्न करायचं महाराज, लग्न करायचं. अर्थात मनाला बंधन आवडत नाही, मनाला बंधन आवडत नाही. काय असतं त्या मोबाईल मध्ये काय माहित फैर बाळा? त्या मोबाईलचा पासवर्ड सुद्धा आपण एकामेकाला माहीत होऊन देत नाही. काय असं त्या मोबाईल मध्ये काय माहित? त्यांना माहित. काय झालं, एकाच्या पोटात दुखावं लागलं बरं का, एकाच्या पोटात दुखायला लागलं आणि मोबाईल असा ठेवलेला होता. लक्ष देऊन ऐकलं तर कळलं तुम्हाला बरं का. मोबाईल असा ठेवलेला होता. ते म्हणला ते डॉक्टरला फोन लाव बरं, जशी माझ्या पोटात दुखायला लागलं म्हणे. ती गेली मोबाईल पशी, ती मोबाईल पशी म्हणे गेली, ओ याचा पासवर्ड सांगा बरं. ते म्हणे राहू दे, बरं वाटायला लागलं म्हणे. यांना नसल कळलं, ते नसलं कळलं तर काल्याचा प्रसाद घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल मनाला बंधन आवडत नाही महाराज. चला, दुसरा माझा विषय असा आहे की मनाचा स्वभाव चंचल आहे. किती चंचल? बहुता चंचल चपल, बहुता चंचल चपल, बहुत चंचल चपल, बहुत चंचल